बघा, विरोधक केवळ आम्ही मुस्लिम समाजाचे तारणहार आहोत हे दाखवण्याकरता सगळे प्रकार सुरू आहेत। मुळात वक्फ सुधारणा विधेयक हे जे आलेलं आहे की देशाची संपत्ती, राष्ट्रीय संपत्ती काही मुठभर लोक लुबाडतायत। जे वक्फ बोर्ड स्थापनेमागे गरीब मुस्लिम समाजाचा उद्धार, विकास ही भावना होती। वक्फ म्हणजे अल्लाह आणि अल्लाहला चुकीच्या गोष्टी आवडत नाहीत, परंतु ती संपत्ती काही मुठभर लोक वक्फ बोर्डाच्या नावावरती लुबाडतायत। त्यात सुधारणा आणण्याकरता जो कायदा भारतीय राज्यघटनेत सुद्धा नाही आहे, संविधान बचाव म्हणून जे ओरडणारे लोक आहेत त्यांच्या हे लक्षात येत नाही। जो कायदा भारतीय संविधानात नाही आहे त्या कायद्यामध्ये जर काही बदल आपण जर करत असाल तर काय चुकीचं आहे? देशाची संपत्ती वाचवणं हे त्याच्यामागचा उद्देश आहे। एका रात्रीत उठणं आणि हे सांगणं ही संपत्ती वक्फ बोर्डची आहे आणि वक्फ बोर्डचं चॅलेंज तुम्हाला आम्ही कोर्टातही करू शकत नाही। हे चाललंय काय? आणि त्याकरता हे सुधारणा विधेयक आणलेलं आहे। त्याच्यामध्ये कलेक्टरांचा अंतर्भाव केलेला आहे, महिलांचा अंतर्भाव केलेला आहे। विविध घटक ज्यांची संपत्ती तुम्ही हडप करताय त्या समाजातील, त्या धर्मातील जे वेगवेगळे पंथ आहेत त्यातील त्यांचे प्रतिनिधीसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व करतोय आणि त्यांच्यावर आम्ही ठेवलेलं आहे, त्यांच्यावर मुभा ठेवलेली आहे की वक्फ बोर्डमध्ये राहायचं की नाही त्या पंथांनी ठरवणं पाहिजे। कारण ही लोकशाही आहे, केवळ मुस्लिमांची मतं मिळवणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे। काँग्रेस, समाजवादी, तृणमूल काँग्रेस आणि लाज वाटेल असं आमचं उभाटा की ज्या बाळासाहेबांची भूमिका होती की वक्फ बोर्ड रद्द झालं पाहिजे, परंतु आज जर बाळासाहेब जर स्वर्गातून पाहत असतील तर ते म्हणत असतील याच्यासाठीच केला होता का मी अट्टहास? त्या अरविंद सावंत उभाटाने 44च्या 44 जी सुधारणा सेक्शन्स होती त्या 44 वरती त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। वक्फ बोर्डाच्या बाजूने त्या मीटिंगमध्ये जोरात आरडाओरड करत होते। ही कुठली पद्धत आहे? दुतोंडी सापासारखी वागणारी उभाटा हे सुद्धा विरोधकांच्या सोबत आहे। केवळ मुस्लिमांचे तारणहार आहात हे दाखवण्याकरता विरोधकांचा हा प्रपंच आहे। पण राज्यामध्ये जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या पीएससी नियुक्ती देवेंद्र फडणवीस करणार आहे, म्हणजे सोबतच शिवसेनेचे सर्व जे मंत्री आहेत त्यांच्या पीएससी नियुक्ती करणार आहे। मग अशा वेळी शिवसेनेचं अस्तित्व कसं राहील? नाही, असं काय नाही आहे। संजय राऊत यांना महाबंडलेश्वर ही जी मी उपाधी दिलेली आहे, केवळ बंडल मारणं, चकाट्या पिटणं हे सकाळचं त्यांचं काम असतं, त्याचा हा प्रकार आहे। त्यांनी कितीही प्रकार आमच्यामध्ये युतीमध्ये भांडणं लावण्याची केली तरी आमच्यात भांडणं लागली जाणार नाहीत। हे महाबंडलेश्वरनी याची जाणीव करून घ्यावी। नाही, पण ज्या पद्धतीसोबत जर बघितलं राज्यामध्ये तुमच्या संदर्भात शिवसेनेच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे, असं वारंवार बोललं जात आहे की एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहे। हे बघा, एकनाथ शिंदे साहेब प्रचंड वेगाने कामाला लागलेले आहेत। ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ज्या पद्धतीत काम करतात त्याच पद्धतीमध्ये काम करतात। केवळ मी तुम्हाला म्हणालो ना, महाबंडलेश्वर बंडला मारणं हे त्यांचं काम आहे आणि ते करत आहेत। हे बघा, महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम आहेत, अनेक प्रोजेक्ट्स आहेत, अनेक समाजाचे मेळावे आहेत। आम्ही सर्व खासदार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही फिरतोय, स्वतः प्रत्येक गृहसंकुलांमध्ये जातोय, विविध समाजांना भेटतोय, मराठी माणसांना भेटतोय आणि डबल इंजिन सरकारची काय गरज आहे, कशासाठी डबल इंजिन सरकारची गरज आहे, महाराष्ट्र असेल, बिहार असेल याचं उदाहरण आम्ही देतोय। आम्ही सर्व खासदार या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहोत। कालपासून मागच्या 2 दिवसापासून तुमच्या शिवसेनेचे सगळे खासदार, तुम्ही असा डॉक्टर श्रीकांत शिंदे असेल इतरही खासदार फिरतायत, प्रचार करतात, काय लोकांचा रिस्पॉन्स काय? लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे। लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हेकेखोर जो स्वतःला हुकुमशाह समजतो, स्वतःला इगोइस्टिक माणूस समजतो आणि स्वतःच्या खिशातनं लोकांना देतोय अशा पद्धतीचं जे वातावरण करतोय, अशा माणसाला घरी पाठवणं, हद्दपार करणं हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि इस बार वापस बीजेपी के साथ अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांमध्ये वातावरण तयार आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीची सत्ता या दिल्लीमध्ये येईल।